अरे अमृता वा इकडे ये बरं. बर आले आले. लवकर ये. काय झालं? ती कुठे आहे पोरगी कुठे आहे? ती काय तिकडे झाडाखाली बसली. मग काही बोलले की नाही त्याच्या बरोबर? आता किती दिवस झाले असं कवर आपण सहन करायचं? अहो मी बोलते तिला हाली पार मी जवळ जाऊन हाली होते तरी माझ्याकडे बघत नाही ती ना लय खचली यावर का. आपण गावातले लोक आपल्याला नाव ठेवते त्याचं काय? गावातले लोक नाव ठेवतील ती दुसरी गोष्ट, पण हिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. आपण कवर ठेवायची घरात? मग करायलाच पाहिजे ना. त्यासाठी काहीतरी पाहावं लागेल ना. मला गावात बिवात जावं लागेल, 4 लोकांना भेटावं लागेल. लोकांना भेटल्याशिवाय कसं काय कळणार आहे? सांग बरं. कवर आपण तिला असं रडक्या चेहऱ्यावानी पाहायचं? सांग बरं तू. तिला म्हणलं बी मी, माझ्या भावाने एक पोरग बघितलं होतं, तिचं आहे ना मन परिवर्तन करावं लागेल आपल्याला, कळलं का? मग तू तरी काहीतरी कर, नाही तर मी तरी जाऊन बोलवतो तिच्याशी. नाही तिच्या संग बोला तुम्ही जाऊन, मी नाही तर तुमच्या मित्रांना सांगून ठेवा. तो एक माणूस जुळवतो ना, लग्न जुळवतो, त्याला सांगा. कोण आहे तो नाही का नाना, तो लग्न जुळवतो, त्याला सांगा एखादं स्थळ बघायला. नानाला सांगावं लागेल. हा पण मी आता काय करतो, तू ऐक, मी तिच्याकडे जातो. कुठं बसलेली आहे ती? ते काय तिथं झाडाखाली. तिच्या जोग स्थळ असलं ना करून टाकू. करून टाकावंच लागेल. लोक नाव ठेवून राहिलेत मला. मग आपण घरात किती दिवस ठेवणार पुरीला असं? आपण लेकराच्या मनाचं बघायला पाहिजे. आणि तिचं मन आहे ना, तुम्ही सांगा तिला जरा तिचं मन. तू काही बोललीच नाही तिच्याशी अजून? बोलले मी तिच्या संग, पण ती म्हणती नको मम्मी जाऊ दे, पहिल्याने असं केलंय दुसरा तसंच करण, मी काय तेच करत राहू का? तिला म्हणलं मी, काय सगळेच तसे नसते. आता जावई असा भेटला काय करणार? सांग बरं तू तरी. जाऊ दे, जावायवर झाड बी घासलेत. तुम्ही तिला बोला तिच्या संग, तिचं मन जरा बदला. पोरगी त्याच्यात बी आपल्याला असं आलंय आता वाट्याला. आता काहीतरी मला करणार. मी प्रेमानेच बोलतो, तू काही काळजी करू नको. पण तू ती भेटली की नाही तिला एकदा तरी? तुम्ही वा पुढे, मी येते मागून. मी जातो पुढं, तू ये मागून. तुम्ही बोला. येते येते. हा जा. चल येऊ का मी? हा या तुम्ही जा ना. अय पोरी, काय करते का तू इथं? हा, कमून बसली अशी? सांग बरं. काय करणार आहे आता, तुम्हीच सांगा मला. अगं काहीतरी विचार करायला पाहिजे ना. हा, करायला पाहिजे की नाही? सांग बरं. केलं ना, आता आयुष्यभर माझा विचार करण्यातच जाणार आहे ना बाबा. अगं आयुष्याचा विचारच करावा लागतो बेटा. आता आपल्या नशिबात आलंय, काय करणार त्याला? सांग बरं. हा, मग चांगलं स्थळ दिलं होतं तुला, पण ते असं वाईट निघाल आपल्याला काय माहिती? सांग बरं. वाईट निघालं बाबा, तुम्हीच माझं वाईट केले, समजलं ना? लय तुम्ही नोकरी 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 केलं, काय झालं शेवटी? मस्त दिसायला तो देख नव्हता. अगं कोणाला माहित असतं का ते कसं आहे? हा, सांग बरं. चांगलं पाहिलं, चांगला दिसला म्हणूनच केलं का नाही? हा, अहो नुसतं दिसण्याला काय करायचंय? तुम्ही त्याचा स्वभाव पाहिला कधी? हा, मी म्हणत होते नका माझं लवकर लग्न करू, पण केलं. आता मला अख्खं आयुष्य असं काढायला लागतंय ना. गेला तो मला सोडून. अहो त्याला प्रत्येक व्यसन होतं, असं काहीच त्याला बोलता येत नाही की त्याला ते व्यसन नव्हतं. सगळे व्यसनाचे प्रकार होते त्याला. अगं पोरी, मला तरी काय माहित? सांग बरं. हा, कोणत्या बापाला असं वाटतं का आपल्या पोरीचं वाटोळं व्हावं म्हणून? सांग, तूच सांग. नाही वाटत कोणत्या बापाला. हा, मग तुम्ही माझं का नाही ऐकलं त्यावेळेस? मी तुम्हाला म्हटलं होतं ना नका लवकर लग्न करू माझं. मी काय कुठं पळून चालले होते का? पण नाही. अगं चांगलं आहे म्हणूनच मी ठरवलं होतं. आता तो कसा आहे काय आहे मी चौकशी केली होती. मला 4 जणांनी सांगितलं चांगलं आहे पोरग, करा, पोरीचं कल्याण होईल. आता आपल्याला काय माहित पुढं ते असं निघान म्हणून? सांग बरं. कोणी अशा गोष्टी सांगत असतं का पोरग असं आहे तसं आहे? बरोबर आहे तुमचं, पण आता तुम्हाला तरी दोष देऊन काय फायदा आहे? हे बघ, आता तुझ्या वाट्याला आलंच, पण काहीतरी पुढे विचार करायला पाहिजे ना. मला गावातले 4 लोक विचारतेत. हा, तू पण विचार कर की काहीतरी. अहो पण आता काय विचार करू मी? तुम्हीच मला सांगा. हे बघ माझं ऐक. अय पुरी, तू आहे ना, आपण दुसरं लग्नाचं बघ ना. तू काय दुसरं लग्न करू आपण. दुसरं लग्न? हा, बाबा पहिल्यानेच माझी चांगली जिरवली हो. नाही. दुसरं लग्न करून मी काय करू? अगं माझा मित्र आहे गावात नाना, त्याने मला सांगितलंय एक पोरग आहे चांगलं म्हणून. अगं खरंच माझं ऐक तू. हे बघा बाबा, मला लग्न करायचंच नाहीये. अहो पहिल्यालाच मी मरणाचे वैतागले हो. मला नको नको झालं. आता तरी मला 4 दिवस सुखाचे जगून द्या. अगं लोक घरात काय म्हणते? हा, लेख कवर ठेवणार तुम्ही? हे बघ अमृता, तू तरी सांग समजून. आई तू सांग बाबाला समजून.
मला लग्न नाही करायचे, त्यांनी काय आता नवीन लावलंय माझ्या पुढं? मला त्यांना नाही समजून सांगायचं बाळ, तुला समजून सांगायचं. हे बघ, करताना आहे ना आम्ही तुझं लय चांगलं बघून दिलं होतं, आमची गरज परिस्थिती आहे. पण तुझं चांगलं झालं होतं, पण तो नालायक पोरगा तसा निघाला, त्याच्यात तुझी चूक नाही, आमची नाही ना. पण तेच गिरवत बसायचं का आपण आयुष्यभर? रस्ता काढायला पाहिजे ना त्याच्यातून काहीतरी. अगं आई, तुम्ही बोलते ते बरोबर आहे. बघ, पहिलं तुम्ही लावून दिलं, चांगलं बघून दिलं, बरोबर का नाही? त्यांनी पहिलं मला चांगलं सांभाळलं, नंतर त्यांनी त्याचे मला रंग दाखवले. आता दुसरा तुम्ही काय म्हणून लावताय की तो त्याचे मला नंतर रंग नाही दाखवणार? त्यांनी जर माझा असाच परत छळ केला, मग माझं राहिलंच काय ग? नाही, आम्ही तुझी कुंडली दाखवली ब्राह्मणाला, ते म्हंटले दुसरं लग्न तुझं छान होणार आहे. कुंडली तर तुम्ही पहिले लग्न सुद्धा दाखवली होती ना? दाखवली होती, पण आता नाही जमलं ते. मग आपण काय तेच रडत बसायचं का? एकाने वाईट केलं म्हणून सगळेच वाईट असतात का ह्या जगात? कुठंतरी रस्ता बदलायला पाहिजे ना. आपण काय एकाच रस्त्याने आयुष्यभर चालायचं? मला सांगा, तुम्हाला मी एकच मुलगी आहे, ती पण जड झालीये का? जड नाही झाली बाळ, तू जवान आहेस, सुंदर आहेस, तुला घरात नाही ठेवू शकत आम्ही. मला सांग बरं, तुला घरी ठेवून आम्ही काय करू शकतो? आयुष्यभर कसं ठेवायचं बाळ तुला घरात? लोक तू काय आम्हाला म्हातारी काय कोतारी म्हणतील? आहे का काय आहेस? आम्हाला लोक काय म्हणतील याचा तरी विचार करतो. मग? तुझं चांगलं करून देतो आम्ही, तू त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ आणि नको. आता 4 चौघात झाले, त्यांची पोरगी घरातच घरातीची अख्ख्या गावात होईल उद्या. अगं पोरी, काहीतरी थोडा तरी जीवनाचा विचार कर. हा, पुढचं भवितव्य पाहायला पाहिजे की नाही सांग बरं. नवऱ्याने सोडलंय ना तुला, हा? सोडू दे, पण अगं दुसऱ्या लग्नाचा तरी विचार कर पोरी. मुलगी घरात असताना शून्य आणले पाहिजे, पण पोरगी तर सासरी गेली पाहिजे ना ग. हा? त्या बाहेरकडून तुला सोडून दिला ना, हं? आमच्या जीवाला घोर लावला ना त्याने. अगे रोज तुझ्यासाठी ते जीव तुटतोय पोरी. अगे आई कशी जगते तिच्याकडे तरी बघ तू. दुसरं लग्न तरी कर पोरी, आम्ही तरी निश्चित होऊ दोघं जण. अगं बाप आहे तो बाप, अगं त्याचा जीव तिळतुळ तुटतो ग, त्याच्याकडे तरी बघ. अगं तुझं चांगलं करण्यासाठीच केलं होतं त्यांनी, पण मला काय माहिती तुझ्या नशिबाला असा भोग येईल. आणि ऐक, झालं ते सोडून दे आणि थोडा आमचा तरी विचार कर. तुमच्या दोघांचं म्हणणंच आहे ना की मी दुसरं लग्न करावं? ठीक आहे, करते. पहिल्याने तर माझं वाटोळं केलं, आता दुसरं लग्न करून ते पण वाटोळं करून घेते, मग तुमच्या मनाची शांती होईल. जावा तुम्ही दोघं, मला थोडा विचार करून द्या आता. ठीक आहे, विचार कर आणि जेवायला ये लवकर. चला काळजी बेटा. जावा तुम्ही, विचार करून द्या मला. जेवायला या घरी, लय विचार नको करू. लवकर या बाई जेवायला. काय ग पूर्वा, काय झालं? काय नाही बाई, बसले. आता काय होणार तुला तर माहितीये. अगं पण तू आल्यापासून नुसतं टेन्शन मध्ये बसते, त्या आई वडिलांच्या जीवाला काय वाटत असं? अगं काय करणार मी, खुश कोण राहूनच देत नाही ना मला. ना मी तिकडं खुश होते ना इकडं खुश आहे. अगं तसं नसतं. आता तू आल्यापासून मी बघते, तू रोज इकडे झाडाखाली आले का टेन्शन मध्ये, तुझ्याच विचारात तुझ्याच नादात असते. त्यांचा पण विचार कर ना. अगं मी त्यांचा विचार करते का? त्यांचा विचार करूनच मी लग्न केलं, म्हणून आज माझं वाटोळ झालंय. आणि आता पण मला त्यांचाच विचार करावा लागतोय. तुला माहितीये का, आता परत ते मला म्हणतात की लग्न कर म्हणून. अगं पण तेव्हा तुला नव्हतं कळत, आता तुला कळतंय ना. तू त्या मुलाशी विचारपूस कर, त्याच्या संग थोडं आधी बोल, मग निर्णय घे ना. पण ते म्हणतात तर तू हा तर म्हण ना. अगं तू तर माझी मैत्रीण आहे ना ग, तू तरी माझा विचार कर ना. तू कसं काय त्यांच्या साईड घेऊन बोलतीयस? हे बघ, तू त्यांच्या आई वडील आहेत, ते आई वडिलांना लोक काय नावं ठेवतात. आता तुला माहिती तू चांगली होती, पण लोक म्हणणार नाही ना. लोक म्हणतील हिची काहीतरी चुकी होती म्हणून त्याने टाकून दिलं. अगं हे जग आहे, आपल्याला ह्या लोकात राहायचंय 4 माणसं, तर त्या लोकांचा विचारच करावा लागतो पूर्वा. मग मला सांग, दुसरा नवरा केल्यावर मला नाव नाही ठेवणार का कोण? तेव्हा सगळे चांगले म्हणतील का मला? तरी सुद्धा तुझं आयुष्य कुठं जायचंय? आई वडील म्हातारे होतील, त्यांच्या नंतर तुला कोण बघणार? तुला शेवटी आयुष्याला साथीदार तर पाहिजेच ना. अगं पण मला सांग, पहिल्यानेच मला इतका त्रास दिलाय, जर दुसऱ्या सोबत लग्न केलं आणि तो पण तसंच निघला तर मग माझ्या आयुष्यात काय उरतं ग?
ते तुझं खरं आहे ग, पण आता तू काय, तुझं शिक्षण नाही, तुझं काही जॉब नोकरीचं काही नाही, त्याच्या जीवावर आपल्याला म्हणता आलं असतं. किंवा तुला एखादं लेकरू बाळ नाही का, बाबा मला नवरा लागत नाही, मला काहीच लागत नाही, माझा जॉब आहे किंवा लेकरू आहे, मी माझं आयुष्य जगते, तसं काही आधार नाही ना तुला. तू तेव्हा शिक्षण स्टॉप केलं, आता इथून पुढे शिकायचं म्हणलं, लोक काय म्हणते नवऱ्याने टाकून दिलं, आता शिकायला लागली, मग आता पर्याय काय तुला, सांग ना मला. तुझं बरोबर आहे ग, पण मला नाही करू वाटत आहे, माझी इच्छाच होत नाहीये. तरी पण आता मी घरच्यांना बोलली की तुमची इच्छा आहे ना तर करते ती पण पूर्ण. हे बघ, आता एकदा त्यांनी अनुभव घेतलाय, आता ह्या वेळेस जरा चांगली चौकशी करूनच करतील ना. आता पहिल्या वेळेस किती चांगलं बघितलं होतं, काय कमी होतं त्या मुलाकडे मला सांग ना. अगं सगळ्या गावात चर्चा होती तुझ्या लग्नाची, काय मुलगा भेटलाय, काय सगळं सुख सुविधा आहेत. पण कसं असतं, काही ठिकाणी पैसा, माणसं चांगले नसतात, पुढं पैसा कमी असतो, माणसं चांगले असतात. त्याच्यामुळे तू त्यांचा विचार कर, तू लय जे टेन्शन नको घेत जाऊ. आई वडिलांना लय टेन्शन येतं तुझ्या. त्या दिवशी मला भेटले काकाबाई, म्हणे तू तिच्याकडे जाय, तिला थोडं समजून सांग, ती कोणाचंच ऐकत नाही, ती तिच्याच टेन्शन मध्ये असतील. तुझ्या विचाराने जर त्यांना काही झालं तर काय करायचं? ते तर आहे ग, मग त्याच भीतीमुळे मी ह्या लोकांचं सगळं ऐकते. त्यावेळेस सुद्धा मला हे असेच बोलले की आम्हाला काही झालं तर तुला कोण बघणार, त्यामुळेच मी लग्न केलं, नाही तर मी इतक्या लवकर लग्न करतच नव्हते. तुला माहिती आहे की. अगं आपण गावाकडे राहतो, सिटीत, आणि आपल्या गावाकडे खूप फरक आहे. इकडले माणसं थोड्या थोड्या गोष्टीचा विचार करतात. तिकडं कुणी मेलं तरी शेजारी त्यांना काही घेणं देणं नसतं, किंवा कोणाचं काही झालं त्यांना काही घेणं नसतं सिटीत. पण आपण गावाकडे ना, त्याच्यामुळे विचार करावाच लागतो. बरोबर आहे तुझं. बघ, तू विचार कर, टेन्शन नको घेऊ. तू बोल ना त्या मुलासंग, ते तुला दाखवते ना, तर तू बोल त्यांच्यासोबत. तू त्याच्यासोबत एखादा महिना फोनवर बोल, त्याला समजून घे, तो पण तुला समजून घे. त्यांना सांग मला वेळ द्या, मला आता तरी माझ्या मनाने बघू द्या. नुसतं तू शांत बसल्याने त्याला पर्याय तर काहीतरी काढावाच लागेल ना. तू रोज येऊन झाडाखाली बसते, पर्याय निघतोय का? नाही ना. चार लोक त्यांनाच म्हणतात, हो पुरीचं आता डबल लग्न करायचंय का, काय करायचं, पहिल्याने का सोडलं, काय एवढं रिपीट करत बसणार आहे सगळ्याला, त्याने का सोडलं, त्याला एवढं व्यसन आहे, हे असं नाही म्हणणार कुणी. म्हशी यांच्या पोरीत दोष आहे. ते तर आहे, कुणी किती जरी काय केलं ना, शेवटी नाव पोरीलाच ठेवतं, त्याला नाही ठेवणार नाव कुणी. तर तुझी एक जवळची मैत्रीण म्हणून सांगते, त्यांच्या बोलण्यावर तू विचार कर. अगं घडूनही घटना घडली, आता त्याचाच विचार कवर करत बसती. हे बघ, अजून काय वेळ गेलेली नाहीये, अख्खा आयुष्य पडलंय तुझ्या पुढं. आणि हे बघ, आता कसं आहे, अजून तुला भाऊजाई नाही आलेली, पण जेव्हा भाऊजाई येईल ना, तर तेव्हा टाटा खालचं मांजर होऊन राहावं लागतंय. सगळे तुझे शोक पाणी सगळं बंद होईल. आणि हे बघ, तुझी जवळची मैत्रीण म्हणून सांगते, तुझी जी अवस्था आहे ना, ती बघून मला तरी असं वाटतं तू लग्न करावं. आणि हे बघ, झालं नशिबातल्या गोष्टी असतात. आता तो तसा निघाला म्हणून सगळेच तसे नसतात, तुला चांगलं पण भेटल. अगं उद्या माझ्यासोबत पण येऊ शकतं. आज तो चांगला आहे, उद्या तो बिघडला तर काय करणार आहे? अगं बोल ना, तुला मी एवढं सगळं सांगते, काहीतरी बोल ना. तू काय बोलू ग, काय राहिलंय बोलण्यासारखं? आता एका खेळण्यावानी जीवन झालंय माझं. जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत खेळला ग तो. जीवनाचा खेळ मोडला आणि फेकून दिल्यासारखं झालंय ग मला. माझं दुःख मी कुणापाशी सांगू आणि कुणाला सांगू, तू तरी सांग मला. माझे आई बाबा सुद्धा माझ्याकडे कसे बघतात तुला काय माहिती. अगं त्यांची चुकी नाहीये. मुलगी घरात आहे असल्यावर कोणत्या आई बापाला झोप येईल? आणि तू सांग, कोणत्या आई बापाला सुखाचा घास गिळता येईल? तुझं बरोबर आहे ग, तू म्हणते ते मला सगळं पटतंय. हे बघ, जाऊन दे. मला माझ्या आई बाबांनी पण खूप समजवलं, तू पण खूप समजवलं. मला असं वाटतंय मी करून घ्यावं लग्न. हो, तू त्यांच्या निर्णयाला नाही, तुझा पण निर्णय आहे ना, पण तू विचार कर, चांगला विचार करून निर्णय घे. पण मला सांग, लोक तर नाव नाही ठेवणार ना ग? आज हे बघ, लोक तसे चांगल्याला नाव ठेवतात, वाईटाला नाव ठेवतात, पण त्या समाजात राहायचंय, थोडाफार त्यांचाही विचार करावा लागतो आपल्याला. आणि तुला माहितीये का, स्त्री जीवन म्हणजे नरक आहे, सगळ्या व्यातना तिच्याच जीवाला. आणि कसं असतं ना, नवऱ्याची चूक जरी असली ना, दोषी तिलाच ठरवलं जातं. हे बघ, लहानपणी आई वडिलांचं ऐकायचं, शाळेत जायला लागलं का सर लोकांचं ऐकायचं, लग्न झालं का नवऱ्याचं ऐकायचं, सासरा सासू, आणि पुढं मुलं मोठी झाली का त्यांचं ऐकायचं. अगं सगळं बंधनातच असतं स्त्रीचं जीवन. आणि कोणाला वाटतं का आपण हे सगळं सहन करावं? अगं या जगात राहायचं म्हणून हे सगळं सहन करून घ्यावंच लागतं. हे बघ, आता कुणी किती समजून सांगितलं तर शेवटी निर्णय तुझाच आहे. ती एक म्हण आहे, दुधाने तोंड पोळलं तर ताक फुकून प्यावं. त्याच्यासाठी तू काय निर्णय घेशील ते योग्यच असेल. खरंय तुझं. आणि मी आता विचार केलाय की मी लग्न केलंच पाहिजे. बरोबर आहे तुझा विचार, आणि ते तुझ्या विचाराने त्यांना जरा बरं वाटेल. खरंय, माझ्या आई बाबांचं तरी टेन्शन जाईल ना. हो, चल येऊ का मी? का चल येते तू घरी? हा चल, मी पण येते.
चल चल. पूर्वा, ए अमृता, आले हा. अगं पाहुणे येणार आहेत आता. तुला पाहिलं पाहुणे येतात, मी सांगून आलोय सगळं त्यांना. आणि आता एवढ्या वेळेस तरी आमचं ऐक पुरी. तुझ्या पाया पडतो, पण तोंड नको करू बरं का तू. बघ तसं तोंड नको करू. आमचं ऐक बेटा, आमच्या आई वडिलाचा तरी थोडा विचार कर. ऐक, पाहुणे आले ना व्यवस्थित बोलायचं त्यांच्या संग, त्यांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर दे. माझे मित्रच आहे, माझे मित्र ते मुलाला आणि ते सगळेच घेऊन येतात. तेवढं ऐक बेटा माझं. खूप शोधून चांगला मुलगा भेटलाय का आपल्याला तुझ्यासाठी. वाटलं ना तू वेळ घे त्या मुलाबरोबर बोलायला. एकदा बोल, दोनदा बोल, फोनवर बोल, तुला जसं वाटेल तुझ्या इच्छेप्रमाणे कर बस. हा पण ऐक बेटा. चालेल. व्यवस्थित उत्तर दे. अमृता, हा? पाहुणे येणार आहेत, तू सगळी तयारी करून ठेव. आणि सगळ्यात पहिलं तुझ्या मनातला हा विचार काढून टाक की सगळे वाटोळच करतात तुझं. असं नाही, चांगला विचार कर, चांगलं होईल तुझं. ठीक आहे, मी चटई बिटई आणते, पाणी बिणी करते, तू तर छान तयार हो. ठीक आहे, सगळं काढून असेच हे टाक. पण छान आहे, असेच राहू द्या. हा येऊ द्या पाहुणे, आम्ही तयारी करतो. ठीक आहे, तुम्ही तयार कर. हा ऐका बेटा, आता पहिला विचार नको करू बरं का. ठीक आहे, तुम्ही ठरवलंच आहे ना माझं वाटोळ करायचं. करा मग आता, ते पण भोगायला मी तयारच आहे. कारण शेवटी तुम्ही आई बाप आहेत ना माझं, मला ऐकावंच लागणार आहे तुमचं. अगं कोणते आई बाप? कोणाला सांग बरं, कोणत्या आई बापाला आपल्या पोरीचं वाटोळं व्हावं म्हणून परत वाटतं का? हा तुझं चांगलं व्हावं म्हणूनच आम्ही विचार करतो ना. कोणत्या आई बापाला नाही वाटत, पण नक्कीच माझ्या आई बापाला वाटतंय. अगं, असं तू हे नाही विचार विचार बदल, कर. नशीब बदलन, कळालं का? आणि चांगला विचार ठेव बाळा, चांगला विचार ठेव ग. अगं कोणतेच आई वडील मुलांचा वाईट विचार नाही करत ग. नक्की चांगलं होईल तुझं, खरंच चांगलं होईल. चांगलंच झालं तर देवाचीच कृपा, आणि वाईट झालं तर माझंच नशीब. नाही होणार अगं- वाईट, हाच जरा छान होणार आहे तुझं. ए असं नको करू प्लीज. आमच्या आई वडिलाचं तरी ऐक. ठीक आहे, चल. जा आवरा तुम्ही, चल. आणि असं नाराज नको राहू. हा थोडा चल, तयार हसरा हो, चेहरा चल, ठेव. चल. सावरून घे. येतो मी अमृता 2 मिनिटात. राम राम. राम 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 राम. या ए अमृता, हो, अच्छा काय आण बरं लवकर, पाहुणे आले. आले आले. चल 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 लवकर. चटई टाक बरं इकडे. हो थांबा. राहू दे टाकते मी. ती टाकीते. चल. ठीक आहे, तिकडे पलीकडे चल, पलीकडे सरकत. पलीकडे घ्या ना, पलीकडे या. हा घ्या, हा घ्या. बरं. हा बस बस पाहुणे. पाणी आण बरं. पडायचं नाही डोक्यात आहे. नाही नाही. नाही नाही बस डोक्यात नाही, काही पडायचं. तुमची काय तुमची शेती सगळ्यांनी वाटेने असते, तुम्हाला काय तपास आहे कोणत्या गोष्टीचं पुढं काय आहे, पुढं काय शेतीचा आणि माझा विशेष नाही, 8 वर्ष झाली. 8 वर्ष वावर तर जायचं नाही, कधी बघायचंच नाही वावर तर काय होणार. हा. कोण आई करत बाप परदेशात असतेत, हे साहेब इकडं मरणामध्येच पडलंय, फक्त लोकांना सांगायचं निघून जायचं. तुमची मंडळी येणार होते ना? बस हो, ह्यो काय विषय? काय झालं? फोटो एकीचं दाखवत आणि पोरगी दुसरी काय दाखवत. यार माझी बायको डोक्यात लागला काय तू? बायको आहे? हा. मी तेच म्हणलो बापाचं दाखवत आणि कोणाच्या संग लग्न लावून नाही द्यायचं. बाबा, अरे माझी बायको आहे. लेकरं आहेत आम्हाला तुझ्या एवढं नाही. हा, असं काय करू राहिलं तू? पोरगी दाखवून पोरगी येते बघायला. बरं ज्ञान बोलून मी सुट्टी घेतली. हा, त्यांचे आई वडील नाही आले. आई वडील परदेशात असतात. सगळं माझ्यावर सोडा तुम्ही. तुम्ही हा. टेन्शनच घेऊ नका, पोरगी दाखवा. आणि तेच काही गरज नाही होय आपण. ना ना साहेब, कोणीच नाही आलं सोबत त्यांच्या. आई बाप्पा बाहेर देशात आहेत ना, त्यामुळे यायला कोणी मग. पण त्यांना सांगितलंय का? हा बोल ना आले. अहो काय विचारायचं, लग्न मला करायचं का माझ्या आई बापाला? तसं नाही पाहुणं, तुम्हाला माहिती आहे पहिलं आपलं असं झालेलं आहे. सांगितलं ना त्याला? सांगितलं ना. सगळं माहिती हो मला. सगळं टोटल हा. सांगितलं, काही ठेवलेलं नाही सांगितलं. हा, कसं आहे आम्ही त्यामुळं सगळी विचारपूस बरं का? करूनच करणार आहे. नाही बरोबर आहे. तुम्हाला सांगतो तात्या, सगळं बोलून झाले ते सांग. पोरी लग्न झाले, पोरगी ते बेवडा होता, जुगाऱ्या होता, सारा दोन हा. भांगार होता, त्याने सोन्यासारखी पोरगी सोडून दिली. आणि याचा प्रॉब्लेम आज झालाय, म्हणजे खोटं बोलायचं. याचा तुम्हाला पण- सांगितलं, हा याचा- त्याला सांगितलं, एक मुलगी आहे. तुम्हाला सांगितलं का नाही? त्याचं दुसरं हा, लग्न. दुसरं लग्न म्हणून. ती मुलगी कोरोनामध्ये पहिली बायको गेली. हा, मग आता यांनी काय केलं, विचार केला बाबा आता नाही करायचं म्हणलं मध्ये. हम्म. बरं काय आहे, जो म्हणलं आपल्याला कमीच काय, पोरगी सांभाळायला घरी आहे, म्हातारी. तेव्हा मला करायचीच काय नाही, माझी पोरगी ऑटोमॅटिक लहानची मोठी, हम्म. मला काय घेणं देणं नाही काय नाही. पण त्याच्या बापाचा लय जीव चाललाय, मला दररोज एक फोन. लग्न केलं म्हणजे ह्यो घरी थांबन, बरोबर आहे. सगळं एकदम व्यवस्थित हो. होईल या अंदाजाने बा. मग त्याला मी म्हणलं कालच्या सकाळी, काय अडचण नाही, मुलगी चांगली असेल, सगळ्या गोष्टी असेल तर मग काही म्हणलं तू एकदा बघून घे. हा,
ती संग बोलून घे. गाय गडबड काय बळजबरी काहीच नाही. त्याच्यामुळे म्हणलं टेन्शन नको काय नाही. हॅलो हॅलो. हा मी ना 3 वाजता येतो मीटिंगला. बरं ओके. हो हो कंपनी आहे त्यांची. थांबा थांबा. हॅलो 4 वाजता. हो हो ते फायनल करा डीला. हा फाईल दिली नाही का काल? मग झोपेत कामं करता तुम्ही? हा हा बरे बघा मला मीटिंग नाही, तुम्हाला वेळ नाही. मीटिंग आहे. पण आता लग्न करायचं म्हणलं वेळ बी काढावं लागेल ना 5 अहो मिनिटं. लग्न आज कुठे आहे? लग्न पण पोरगी तर बघून जावं लागेल. बघावं तर लागेल ना पहिली. काय गडबड अहो, करता? पाहुणे काय आले माहितीये का 2 कंपन्या चालायचं एवढं हम्म. सोपं नाही. आमच्या गाव मी बघितले त्यांच्या थोडा गावात थोडा वेळ त्याला टायमिंगच नसतो. नाही पोरगी ना बोलून घ्या. बोलू बघू लगेच बोला. ठरवू. बरं जाऊ दे पोरगी? वहिनी. हा? चहा पाणी हा. काहीच नको फक्त पुरीला अहो, बोला. असं कसं म्हणता ना ऐका 2 जण बोलते आणि बसते नंतर हा. आपण टाकू ना बैठक. नाही बरं, सच्चा हातात. नाही 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 मी काय म्हणतो नंतर होईल ते. चहा घेतच नाही आपण. बरं. मला काय माझ्या आता नाही झालं तर नंतर बसणारच ना आपण. हा हा. पण ना हे लग्न झाल्यावर तिकडे जाणार आहे काय? नाही इथंच त्याच्या इथं 2 कंपन्या हा. कोण सांभाळील? फक्त आई वडील तिकडे बाहेर आहेत. ते बी इथंच येणार आहेत. ते काय तिकडे बाहेर हे बघा पोरगी आणायच्या आधी मला एक विचारायचं. काय तुमचं बी पहिलं लग्न झालेलं आहे, तिचं बी पहिलं लग्न झालेलं हा. आहे. आणि लग्न झाल्यावर माझ्या पोरीला फुलासारखं ठेवा तुम्ही. अहो पण आणि इतका जीव लावा ना का ती परत आम्हाला असं तिचा आमच्यावरचा विश्वास उडालाय. हे बघा तुम्हाला सांगू हा. का एकदा लग्न झालं ना हा पोरगी एवढं खुश राहीन तिकडं हा. ती येणारच नाही इकडं तुमच्याकडे. हा, बस मग तेच पाहिजे, बाकी काय नाही. ती येणारच नाही. ती म्हणन एवढं खुश ठेवतो एवढं भारी वातावरण तिथं आहे. राजेश आहे ताटात जगली. हा. काय विषय? खरं तर मला आहे ना काही विचारायचंच नव्हतं. हे शेजारी तर आमचे फक्त नावाला शेजारी आमचे एकदम भावासारखे. सणासुदीला सुद्धा येणार नाही ती. ते दाखवते ना आम्हाला ते अहो, चुकीचं तिथं नसणार. स्वयंपाक म्हणून करायचं नाही राव. काय हा. सांगायचं हा, तुम्हाला? वा, अहो, एवढंच आमची पाहिजे. पोरगी सुद्धा लई सुख अहो तिथं स्वयंपाकच नाही करायचं. पोरिंगाची बसून राहायचे ते सगळे त्याच्या घरी काय लागेल तेवढं. तुम्हाला काय अच्छा करायचं? नोकर हो. सावकार आहेत का? मग काय मी काय सांगत तुम्हाला? तुम्ही गप असतो डोकं नका जाऊन द्या. लावू. बरं. पोरगी नाही नाही एवढा आई आहे मी. मला विचारावं लागत म्हणून विचारा, विचार. ठीक आहे. बोला बोला घेऊन येते मी. बोला. जाय, बोला. बोला. घेऊन पूर्वा चल. होऊन जाईल. निघायचं शेत तुम्ही. लवकर आवरा बरं का. लवकर म्हणजे 10 मिनिटं द्या. पाहुणे थांबा आता आले तर गडबड कमी करता. नाही गडबड नाही नेमकं आहे ना थोडं काम आहे मला मीटिंग आहे. ये. बस. बस. ही मुलगी तू अजून त्याच्या नावाचं मंगळसूत्र काढलंच नाही का? कशाला ठेवती? टाक ना काढून. ठेवणं गरजेचं आहे. त्याचं काही त्याच्यात कुठं काय सोन्याचे मनी ते नाही, सणा नाही, काही. गावात लोकं नाव ठेवते. नाव काय ठेवते. होते, काही गोष्टी ते पाळावं बी लागतात. हा, ते आहे. बरं, ती संग नाही राहत, शिकलेली पण आहे, लग्न ती काही झालं. अडाणी मुलगी नाही किंवा कोणत्या गोष्टीत बस सगळ्या गोष्टीत अडाणी आहे. आता होता नोकरीला होता सगळी दुनिया हम्म. चांगली होती. केलं लग्न तो निघाला बेवडा झुगारी दुनिया भानगडी याव त्याव काय करणार त्याला पर्याय नाही ना काही गोष्टी. नाही, बरोबर आहे ना. कामात सुद्धा एकदम पक्की आहे बाबा. हम्म. नांदलीच किती 12-13 दिवस फक्त त्यांनी लगेच त्याचे नखरे टाकायला सुरुवात केली. हम्म. तेव्हापासून पोरगी 2 महिने झाले घरी. एवढी तुम्हाला- फुलासारखी हा. पोरगी आमची वाटोळ झाला होती तिचं पहिलं. अहो आता एकदम चांगलं होणार आहे. हा. हे बघा तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बोला. तुला पटली का आलं बरं सांग. नाही मला पटली ना. हा. ओके. मग मी तीच विचारतो नाही तर परत तीनदा ती नको. नाही. तुम्ही मोठ्या घरचे आहे, तर गरीबाचा वासा नका मोडायचे हम्म. काम. हे बघा. नाही मला पण आहे ना आधीच वाटोळं झालेलं आहे. आधी पहिलेच एक तर ती हॅरेसमेंट मध्ये बरंच आता हे बघा ना आता तुम्हाला माहितीये मला किती पोरी भेटल्या असत्या भारी भारी भेटलंय. हजारो पोरी. आहेत ना मी नाही म्हणत आता माझ्याच कंपनीत किती पोरी आहेत कामाला. आहेत ना. पण मला सुद्धा अशीच गरीब घरातली नवरीने टाकून दिलेली अशी पोरगी पाहिजे होती. म्हणजे कसं तिला सगळ्या गोष्टी माहित असतात ना. हा, तिला ते वाईट दिवस सोसलेले असतात. हा बरोबर म्हणजे कसं तिला त्या वाईट काळाची जाणीव असती. 100% म्हणजे ती ना जास्त याड्यावानी करीत नाही, फालतू वागत नाही, चांगलं वागत. बरोबर. त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे अशाच पोरी सोबत लग्न करायचं. आमच्या पोरीला खूप सुसंस्कार आहे. आमची पोरगी आहे, शिकलेली. हम्म. तुमच्या कंपनीत मध्ये सुद्धा ती तुम्हाला मदत करू लागेल. घराच्या बाहेरच पडायचं नाही. नाही परिस्थिती घराची हा. बाहेर परिस्थिती. अहो आपलं सांगितलं आता उद्या हा. कसं काय आहे? सांगतो आमच्या माझ्या भरोशा होत्या. हा, काय बस. विषय आला तुम्हाला बस काय तुम्ही घेणं बोलले देणं? ना. आम्ही तुमच्या भरोश्यावर देतो ना. आम्ही कुठं नाही म्हणलं म्हणून तर तुम्हाला आम्ही बोलून हा, घेतलंय. माझ्या भरोशावर तुम्ही बाकी काहीच बघू ना. पुरी सगळी जिम्मेदारी माझ्याकडे लागली. मी तुमच्या कमून बरं घरी येत आणि मी होतो. काय तिचं वाटोळं करायला निघालो. नाही तुम्ही नाही नाही. वाटोळ करणार पण पहिला बी असं एक मध्यस्थीच होता त्याच्या भरोश्यावर आम्ही अहो, दिलं. सगळ्या गोष्टी मध्यस्थीनेच होत्यात. आता पहिल्या गोष्टी दिल्या मध्यस्थीने. आता ती मध्यस्थीला काय मड जळत मग खांदेकरी जाळीत का माणूस? नाही ना जाळे सगळे सारखे असतात का. नसतात ना. हं? आणि हो का पाहुणं त्यांना माहिती आहे, त्यांनी सांगितलं तुम्हाला नाव गाव पण तुम्हाला बी विचारायचं तिला विचारा. बघून घे.
हा. परत माझ्या डोक्याला शिन नको नाही तर परत उद्याच्या रोडवर म्हणशील नानाने वाटोळ केलं म्हणून. ना ना तुम्ही विचारा पाहुणं तिला काही नाव बिव विचारायचं. नाही ते नाही समजा एकांटी जाऊ दे त्याला बोलू द्या 2 मिनिटं तुम्ही जरा 2-3 मिनिटं काढा. बर हे काय पोर खेळ नाही तुमचे आई बाप एक तर नाही तर मायावर दिले सोपून आणि हा. तुमचं उद्याच्याला काय झालं ना तर सगळं मायावरच यायचं कापड माही संबंध म्हाताऱ्या संघ यांच्या लई ते सगळं वाटोळ होऊन जायचं. ना ना आमची परिस्थिती सांगितली का सगळी त्यांना. तुम्हाला त्याला काय मागायची गरज नाही तुमच्यासारखे असे काही गेट ठिकाणी पडले हा. तिथे. नाही, तुमची काय? परिस्थिती तर आम्हाला कुठे राहिलीच त्याला दोघांना इथं राहायचे काय हा अहो, पोरगी न्यायची फक्त. बोललेलं बरं असतं स्पष्ट. हे बघा आम्ही असे शेतकरी माणसं आमच्याकडे रुपया नाही खिशात. तुम्हाला सगळं करून घ्यावं अहो लागतं. तुम्ही देऊच नका हो. हो, ते करून घ्या ना. सगळं होईन तुम्ही काय टेन्शन बोल ना आपल्याला बरं. पुढं मोठं लग्न नाही करायचं. दोघांचे लग्न झाले तर आपण आपल्या देवळात जाऊ हार घालून नाही तर रजिस्टर क्वार्टर करून टाकू हा. संपला विषय. कसं बोललेलं बरं जरा कानावर घातलेलं चांगलं असतं. ना, बरं चला आम्ही एकूण ते एकच पोरगी आहे त्याच्यामुळे विचारलेलं बरं राहतं परत नको मी आहे ना द्यावं. तू काय टेन्शन घेतो मोकार तुम्ही टेन्शनच घेऊ नको. ते पोरगी येणार नाही घरी बस हा नाही, तर नाही. तुला भेटायला जायचं म्हणलं तर तिथं लाज वाटत घरी जायचं म्हणून. नाही, तू म्हणशील यांच्या घरात कसं माझ्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे फक्त ती फुलात राहावं एवढंच अहो नशीब नशीब तुमच्या पोरीला मी भेटलो नशीब नाही आहे ना कमीत कमी बघायला तरी आलो. तिने लय त्रास काढलाय हो हा. त्याचं फळ चांगला मुलगा भेटला असेल. पण सणासुदीला येत जायचं सांगायचं फक्त बाकी काही नाही आई बापा जीव असतो त्याचे आई बाप यायचे सगळं ठरवू आपण काही विषय नाही सगळं बोलून घेऊ ते नाही नाही, काय नाही झाले तर जमाई नाही पण त्याला येऊन नाही लग्न तसं कसं लावता येईल मला बघू काय नाही बघू ना. हे लय अवघड आहे बुवा याचं. नाही आता ते एवढ्या मोठ्या कंपन्या चालू होत्यात म्हणलं ते डिसिजन घेऊ अहो, शकतात. सगळं मान्य आहे, पण आई बापाला हा, देऊन पण- द्यावं लागेल हा, का नाही येते ना आता लग्नाला मग काही एकटेच येणार आहे का त्यांनी येते सांगितलं मुलगी बघा मी मुलगी हा. दाखवली हम्म. हे आले मुलगी बघायला हा ते आज तर येत नव्हते मी आलो उद्याच्याला नाही चान्स परत उद्या माय मग काम आहे आज जा चल नाही नाही, मला तीनला जायचंय मोठी डिली. आज 2 तास टाइम फक्त एक काम करा तुम्ही दोघं नवरा बायको आहे ना, एक थोडस निवांत जाऊन बोला तुमच्या मनातलं बोला एकामेकाच्या आमचं काही म्हणणं नाही म्हणजे तिला बी हा. बिचार तिच्या मनात काय राहायचं नाही आणि तो या मनात काय राहायचं नाही. बरं येऊ जाऊन मग. लगेच जा तुम्ही दोघं जण. तुला काय विचारायचं हा, काय सगळं विचारायचं विचारून ते घे. सगळं काही विचारून मनात घे. ठेवू आज नको. टेन्शन घ्यायची उद्या गरज म्हणू नको तुझ्यावर आई बापाने जबरदस्ती केली का शेजाऱ्याने जबरदस्ती नाही. विचारू मोठ्या घरची आवलाद आहे ना जराशी. हा. जराशी मुलांवानी बोलून काही गोष्टी थोडस तुम्ही त्यात लई मॅच नको करून घेऊ हा पण काही गोष्टी समजून घेऊ तुला जे जे कसं आहे, विचारायचं मोठ्या घरची सवय लागली कुटायची त्यांची जागीरदारी अशी मी बघत होतो त्या गावात गेल ना ते पाटलावानी गंमत आहे हा या असं त्याच्यामुळे असू दे ना मोठ्या घरचा पण तुला जे जे विचारायचंय जे जे सांगायचंय ते सगळं सांगून टाक आणि सगळं विचारून त्याला एक घे. मुलगी आहे ती मुलगी तुला सांभाळावं लागणार आहे ह्या गोष्टी सगळं तुला बघावं लागतात ह्या गोष्टी सगळ्या मॅच करावं लागतात ती मी उद्याच्याला पाच तरी लग्न करून निघून जाणार ती काय तुझ्या पैसे राहणार नाही खरं थोडं समजून घे बोलून घे व्यवस्थित जाऊ दे आपल्याला काही उद्याच्याला पहिले आई बापांनी वाटलं त्यांना आतापर्यंत म्हणत झाली की मला सांगत होते आई बापांनी मला वाटोळ केलं आई बापांनी मला वाटोळ केलं त्यांनी काय वाटोळ केलं रे? बघून दिलं तर सगळं तू 10 वेळा त्यांना म्हणली तर मरते नाही 10 वेळा नाही 100 वेळा म्हणली हा? ना आतापर्यंत कोणच्या आई बापा वाटोळ करतात मुली त्यांना माहिती होतं का ते बेवडा निघन का झुगाऱ्या निघन का ते वाटोळ करायला निघन त्याला तू 10 वेळा म्हणली तरी दररोज खचून जाऊन मरून जाईल अन्न सुद्धा गोड वाटत नाही हो. अहो घासातला पहिला घास तिला देतो पैशातला पहिला पैसा तिला देतो सगळी गोष्ट आमच्या पहिली तिला देतो आम्ही आणि तरी ती आम्हाला तिच्या जवळ म्हणती कोणाजवळ म्हणती का आई बापाने वाटोळ केलं बसती रोज रात्री. आम्हाला झोप येत नाही रात्र तिचे पण आयुष्याचा प्रश्न आहे ना. हा पण बाई कोणाच वाटोळ मला वाटत वाटतं वाटोळ व्हावं म्हणून. लेकराच वाटोळ व्हावं कोणाला वाटतं तू जा तो पाहुणा थांबला असन जा बरं, काय बोललो का? जा जा सगळं विचारून घ्या हा? आणि सगळं सांग तुझं हे बघ तू त्याला चांगलं विचार. जा जा तुम्ही नका रडू एक पोरगी त्याच्यात. ते तसेच करतात रात्री मी भाकर खायच्या आधी रोज रडत बसते हा बोला बरं पटकन मला थोडं अर्जंट जायचंय. बर 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 मी काय म्हणते हम्म. तुम्हाला माहिती आहे ना माझं पहिलं लग्न झालंय ते. हे बघा मला सगळं माहिती हे काही नवीन नाही माझ्यासाठी आणि आजकाल आहे ना कोणी कोणाला सोडतंय आणि कोणी कोणाला धरतंय. आजकाल कसं झालं माहितीये का कुंकू धान्याचं आणि मंगळसूत्र याडे बॅण्याचं असं चाललंय आजकाल. हा आणि हे बघा मला लग्न करायची काही गरज नाहीये महत्वाचं सांगतो विषय काय आहे घरी लहान मुलगी आहे माझी आता तिला सांभाळायला कोणतरी बाई ठेवणंच आहे ना. बाई ठेवण्यापेक्षा मी काय ठरवलं लग्न करू हा म्हणजे तिचे हाल होणार नाही तिला बघायला पण एखादी बाई भेटल आणि मी ना चार दिवस बाहेर असतोय मला अजिबात टाइम नसतोय आणि तू म्हणशील लग्न झाल्यावर का मला वेळ द्या मला फिरायला घेऊन जा ते अजिबात जमणार नाही.
कारण मला एवढं काम असतंय त्याच्यामुळे मी घरी 4-4 दिवस येत नसतो. तुझ्या सोबत जेव्हा मी बोलन तेव्हा तू बोलायचं, असं म्हणायचं नाही काय माझ्या सोबतच फिरा, समजलं का? आणि उलट नशीब समज, तुम्ही उलट नशीब समजा का मी तुमच्या सोबत लग्न करतोय. तुला माझ्यामुळे एक नाव भेटल आणि माझ्या मुलीला जर सांभाळलं ना तू, लोक म्हणतील हा त्या साहेबाची बायको ही, असं होईल. त्याच्यामुळं तू पण विचार कर. पण असं कसं म्हणताय तुम्ही? हा म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या मुलीला सांभाळण्यासाठी एक बाई ठेवताय का? तुम्हाला बायकोची काहीच गरज नाहीये? मग लग्नच कशाला करता तुम्ही? ठेवा ना बाई. का बरं? तुझ्याशी लग्न केलं तरच मी जगन का मरण? तुला स्वतःच्या हौसेसाठी बायको नाही करायची, तुला तुझ्या मुलीला सांभाळण्यासाठी बायको करायची आहे का? 4 दिवस बाहेर राहायला जमतं तुला, हा दुसऱ्या बायांपाशी झोपायला जमतं तुला. सगळे पुरुष ना हे असेच असतात. काय रे, तुला लाज नाही वाटत? तू माझ्या जागी जर या जागी तुझी बहीण असली असती तर तू काय केलं असतं? तुझ्या मनात हेच विचार आले असते तेव्हा पण. आणि काय रे, शारीरिक सुख कुठं पण भेटतंय ना, मग लग्न करायची गरजच काय? अरे भाडकावांना, आज जर तुमच्यामुळे ना आमच्या ही वेळ आली असेल ना तर लग्नच कशाला? हा तुम्हाला ना बाई ठेवता येते पण आम्हाला ना बंधन आहेत. तुम्हाला पहिली सोडून दुसरी करता येते पण आम्हाला ते जमत नाही. अशा समाजाचं आहे ना मी धिक्कार करते. जिथं स्त्री जातीला आहे ना बंधन आहेत. पुरुषाला मोकळीक आहे का, तर तो एक पुरुष आहे आणि स्त्री ही एक बाई आहे म्हणून तिला सगळे बंधन आहेत, हा ना? आणि तू ना एक पुरुष आहेस म्हणून तुला मी एक सांगते, मला आहे ना गरज नाहीये लग्नाची. मी काय पडलेली नाहीये. चल निघ इथून. अशी राहीन मी कायम, पण लांडग्यांचे लचके तोडणाऱ्याकडे ना मी जाणार नाही. जगता आलं ना तर जगल, नाही तर विहिरीत जीव देईल, पण तुझ्यासोबत ना लग्न करणार नाही. आणि असं ना कोणत्या पोरीचं आयुष्य बर्बाद करू नकोस. निघितून निघ. काय झालं? ऐका ना हा. नाना, ती कंपनी जाळ झालाय, हो त्याच्यामुळे मला जावं लागेल. अर्जंट. हा अर्जंट. तुम्ही घ्या बाकीचं बोलून. बरं, बरं, हा? चालेल. ही जाऊ लागेल ते मला नाही, आधी नाही, सांगा, चालेल. त्याला फोन हा, करा. लवकर चला. सॉरी काय ना जाताना नीट होता ह्यो, येताना असं काय? कंपनी झाला असं काही बिकू बा. अहो पण पाहुण्यात आलाय तो. 2 मिनिटं तरी थांबायला पाहिजे ना. दोन मिनिटं ना पण झाल्यावर काय करता येणार? त्यांच्या आई, घरी सोय. काय घडू शकतं आपल्याला काय माहिती? अरे देवा, हे काय झालं? काय इकडे इकडे काय झालं बाळा? ती घुसल. इथे ये. काय झालं? झालंय काय? अगं झालं काय? काय झालं? काय झालं? कंपनीला आग लागली होती पाहुण्याच्या. काय झालं? काय झालं ते सांगा आधी. काय झालं बाळा? कंपनीला नाही आग लागली, माझ्या आयुष्याला सगळी आग लागलेली. काय झालं काय? त्याने काय छेड काढली तुही? थांबा, ऐकून घ्या. काय काय सांग. शेवटी तुम्ही दोघांनी ठरवलेलंच आहे माझं वाटव करून टाकायचं. परत आमच्यावर आली का? नको म्हणतीये मी लग्न, नको म्हणतीये, तरी तुम्ही मला बस त्या जाळ्यात फसवताय. काय झालं ते सांग ना बाळा. अगं आई, तू म्हंटली होती ना हा मोठ्या घरचा मुलगा आहे. तो आहे मोठ्या घरचा, पण त्याला बिलकुल संस्कार नाहीयेत ग. अगं, यांनीच बघितलंय मोठ्या घरचा आहे तो. नाना काय फसवते का? आम्ही बघितलंय चांगलं आहे, त्याच्या घरी चांगलं आहे, तर त्याच्या आत घुसून काय बघितलं. झालं ते? मला काय बघा सांगा? बरं ना तुम्ही आता काय केलं. अहो तो मला म्हणतोय, आम्ही जेव्हा बोलायला गेलो तेव्हा मी त्याला एकच शब्द बोलले की तुला माहिती आहे ना माझं आधी लग्न झाले. तो म्हणतोय हा ह्यात काही नवीन आहे बरं का. असं बोललं ठीक आहे, मी तिथपर्यंत मान्य केलंय. तो काय म्हणतोय की मी तुला एक बायको म्हणून नाही तर एक बाई म्हणून माझ्या पोरीला सांभाळायला घरी नेतोय. हे काय नाना? ना नाही काय सांगा बरं आता. काय विचार कामवाली बनून येतोय पोरीला माझ्या. कसं आम्ही आता आणि- कसं करायचं सांगा बरं. त्याचे विचार पण कसे आहेत माहिती काय तुला? काय? म्हणतो मी बोललो तरच तू बोलायचं, मला म्हणायचं नाही की मला इकडे घेऊन फिरायला चल तिकडे घेऊन फिरायला चल, असं काहीच बोलायचं नाही. म्हणतो मी जे बोलन तेच तू करायचं. अहो आमच्या गरिबीची धिंड काढली त्या माणसाने. काय हो, तुम्ही चांगलं पाहायचं ना. आपल्याला माहिती हा? आहे त्या आधीच आयुष्याचं अहो वाटतं झालंय. आगीतून उठून फपाट्यात पडायची हा. बारी आली आम्हाला आणि आता. त्याला पोरगी सांभाळायला बाई लागती, त्याच्या तालावर नाचायला बाई लागती. ना ना मला काय माहिती असं निघून. अहो सोन्यासारखी लेक माझी, काय कमी आहे तिच्यामध्ये? ते पहिलं बी तिचं सोन्याचं धुळच धुळं निघत होता, बाळ. पण तो नालायक निघाला. आता तसंच परत का? आता तुम्ही रोज पोरीला पाहताय का नाही. मनाला हा? दुःख लावून नको घेऊ तू तुझ्या. तुमच्याच घरात खेळायची, तुमच्याकडेच राहायची जास्त आमच्यापेक्षा. हा तुम्हाला सगळा स्वभाव माहिती आहे बरं तिचा. आता हे असं व्हायला नको पाहिजे होतं. आता तिचा जेवढा थोडा नाही, होता नाही. विश्वास तो पण उडाला असं हा, हे लग्न. नको, तसं नको. जरी तिला तयार केलं होतं आम्ही सगळ्यांनी. नाना तुम्हीच सांगा, तुम्ही मला लहानपणापासून बघताय,
तुम्हाला वाटतं का जर हीच परिस्थिती तुमच्या मुलीसोबत असली असते तुम्हाला काय वाटलं असतं? एक बाप म्हणून एका मुलीचा विचार करा तुम्ही सुद्धा. तुला दुःख नको मानून घेऊ बाळ. अहो चांगलं झालं तर नशिबाचं आणि वाईट पुढं झालं तर लोकांनी केलं. हे लोकांचे टोमणे असतात आयुष्यभर. अगं आम्ही तुझ्या चांगल्याचा विचार करूनच हे सगळं करत होतो. ते कार्ट तसलंय, आपल्याला काय माहित होतं? अगं आई मला माहितीये तुम्ही दोघं माझा चांगलाच विचार करताय का तर तुम्ही मला जन्म दिलाय. पण प्रत्येकाने मला जन्म नाही दिला. प्रत्येक लोक माझा चांगला विचार नाही करू शकत आहे. जाऊ दे, तुला नाही ना, नाही करायचं आपल्याला. तसं असेल तर लगेच ते करायचं अगं, आपल्याला. तुझं नशीब काय फाटकं बाई पहिलं. अहो तिचं नशीब नाही फाटकं, त्या नालायक माणसाचं नशीब फाटकं. एवढी सोन्यासारखी अप्सरासारखी पोरगी त्याला बरं, मी देत काय होतो म्हणतो? आम्ही. जाऊ दे मोरू द्या. तसं आहे ना. बरं आमच्या सावरा संग लग्न करते. हं? माझ्या मुलं संग लग्न कर. जाऊ नको पुढे इथं जा. हा. चालेल. हिने लहानपणापासून तू बघितलेलं पण आहे त्या. आम्हाला काय फरक नाही पडत. कोण लग्न आम्हाला लोक नाव ठेवले तर ठेवले. हा. काय काय आपल्या पुढे हा, काय नाही. आपल्याला पुढे आ, त्यांचं पोरग तर बिना लग्नाचं आहे. तुझं तर लग्न तुला काय प्रॉब्लेम आहे का मला सांग. मला काय डायरेक्ट विचारतो आता. आम्ही विचारतो पोरग तर कधी आहे म्हणणार. त्याचा वाटाच जीवतो आहे हो, पहिल्यापासून. पण तो आता ते ऐकलं नाही. तो बापांनी मोठा बघितला तिकडे घेतलं वाटोळं करून. आता आम्हाला काय बोलताना आम्ही काय लय मोठे नाही, ते गरीबच माणसं आहेत. मग पण मी बघ. त्यांना तेच अरे म्हणते, ना, मी कोणाला गरिबीत वाटतं का राहायला आपल्या तयार आहे, पण पोरीचं माझं वाटोळं छळ व्हावं? नकोय. मग तुला काय प्रॉब्लेम आहे का माझ्या पोरा गेली ऐका तर? ना, ऐका ना. पण तिच्या लग्नाच्या आधी तो तिच्यावर, तू मी अजिबात डोकं चालू नका आता. पण आता तिचं लग्न झालेलं झालं ना, आहे. त्याला मान्य होईल. तुम्ही लोड घेऊ नका. बिन लग्नाचं आहे. त्याला तुम्ही मान्य घेऊ होईन. होईल का? बोललो तुम्ही का? अगोदर विचारून घ्या त्याला. आम्ही परत बोललो तो विषय तिथून मागच बोललो होतो. पण तुम्ही हा म्हणणार नाही म्हणून आम्ही ना म्हणत नव्हतो. नाही आम्ही आता हा म्हणतोय. पोरीच्या तुला आईला आहे ना काहीच विषय नाही विचारायचा. माझं जर चांगलं होत असेल शेजारीच आहे तुला ना. शेजार तुला इथं काय तुला काय? प्रॉब्लेम? एक पाय आपल्या घरात आणि एक पाय त्यांच्या तो घरात. रोज तुला संग बोलतोय गप्पा मारतोय दुनिया भानगडी लावतोय. तुला काय अडचण नाही. हो ते तर आहे. मी त्याला असं चांगलं जर ओळखते. झालं ना नाना लय बरं होईल. आम्ही तुमच्या तर ना आयुष्यभर पाय धुवून पाणी पिईन मी. चल आपल्या घरी. चल चल उठ. चल 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 बाय चल. चल त्याला नको बोलून घेऊ. माणसा चल. पुढचा विचार आजच करू आता. लग्न. चल उद्या दिवस नाही मावळायचा. आजच लग्न करून हा, टाकू. चला आजच.